लग्नमंडप फुलांच्या सुगंधाने आणि सनईच्या मंजूळ सुरांनी न्हाऊन निघाला होता. मंगळाष्टकांचा गजर सुरू असताना अक्षतांच्या वर्षावात सायली आणि अमोल शेजारी बसले होते. सायलीच्या मनात स्वप्नांचे एक नवीन आकाश होते. तिला हवे होते एक घर जिथे प्रेम आणि आपुलकीचा ओलावा असेल. दुसरीकडे अमोलच्या डोळ्यांसमोर नव्या जबाबदाऱ्यांचे डोंगर उभे होते. दोघांनी एकमेकांकडे पाहून एक छोटेसे हास्य दिले. त्या हास्यात तेव्हा प्रेम कमी आणि भविष्यात सोबत चालण्याची एक मूक प्रतिज्ञा जास्त होती. लग्नाचे विधी संपले आणि सायलीने माहेरचा उंबरठा ओलांडला तेव्हा तिचे काळीज जड झाले होते. नवीन घर, नवीन माणसे आणि नवीन सवयी. स्वयंपाकघरातील डब्यांपासून ते देवघरातील समईपर्यंत सगळंच तिला अनोळखी वाटत होतं. अमोल रोज सकाळी ऑफिसला निघून जायचा आणि संध्याकाळी थकलेला परत यायचा. सायली त्याच्यासाठी चहा करायची, जेवण वाढायची, पण संवादाची ओळ मात्र अजून उमटली नव्हती. त्या शांततेतच हळूहळू एका नात्याची जडणघडण सुरू झाली होती. लग्नाचे सुरुवातीचे गुलाबी दिवस सरले आणि संसाराचे वास्तव समोर आले. अमोलचा कामाचा व्याप वाढला आणि तो उशिरा येऊ लागला, तर इकडे सायलीला त्याच्या सहवासाची ओढ वाटत होती. लहान लहान गोष्टींवरून खटके उडू लागले. तुला माझे काही पडलेच नाहीये, असा सायलीचा सूर असायचा. तर मी हे सगळं कोणासाठी करतोय, असा अमोलचा प्रतिप्रश्न. शब्दांनी एकमेकांच्या मनावर खोल ओरखडे ओढले. त्या रात्री दोघेही एकाच बेडवर असूनही त्यांच्यामध्ये कित्येक मैलांचे अंतर निर्माण झाले होते. या भांडणानंतर घरात एक भयाण आणि बोचरी शांतता पसरली. सायलीने स्वतःला घरकामात गाडून घेतले होते, तर अमोल लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये हरवून गेला होता. दोघांमध्ये न बोललेली हजारो वाक्यं भिंतीसारखी उभी राहिली होती. एके दिवशी सायलीला माहेरून आईचे पत्र आले. आईने लिहिले होते, सायली, नातं हे एखाद्या रोपट्यासारखं असतं. त्याला अहंकाराने नाही तर समजुतीने पाणी द्यावं लागतं. कधी कधी झुकण्यातच नात्याचा विजय असतो. त्या ओळी वाचताना सायलीचे डोळे पाणावले. तिला जाणवले की जसा तिला एकटेपणा जाणवत आहे तसाच अमोलही स्वतःच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेला असेल. तिने स्वतःहून पुढाकार घेतला. एके संध्याकाळी तिने अमोलच्या हातात चहाचा कप दिला आणि शांतपणे बोलायला सुरुवात केली. अमोलनेही आपले मन मोकळे केले. त्या क्षणी माफीपेक्षा महत्त्वाचे होते एकमेकांना समजून घेणे. नात्याची खरी परीक्षा तेव्हा आली जेव्हा अमोल अचानक आजारी पडला. त्याला तीव्र ताप होता. सायली रात्रभर त्याच्या उशाशी बसून राहिली. औषधं देणे, कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवणे, यातून तिचं निस्वार्थ प्रेम ओसंडून वाहत होतं. अर्धवट ग्लानीत अमोलने सायलीचा हात घट्ट धरला. त्या स्पर्शात त्याला आयुष्यातील सर्वात मोठी सुरक्षितता जाणवली. आजारपणातून उठलेला अमोल आता पूर्णपणे बदलला होता. तो सायलीशी गप्पा मारू लागला, तिच्या आवडीनिवडी विचारू लागला. मात्र पुन्हा एकदा कामाचा ताण वाढला आणि संवादात खंड पडला. एका मोठ्या वादानंतर सायली दुखावली गेली आणि माहेरी निघून गेली. सायली नसलेले घर अमोलला एखाद्या रिकाम्या वाड्यासारखे वाटू लागले. सकाळी उठल्यावर चहाचा तो विशिष्ट सुगंध नव्हता की घरात तिची ती सततची लुडबुड नव्हती. त्याला उमजले की संसार म्हणजे केवळ सोबत राहणे नव्हे, तर एकमेकांच्या अस्तित्वाची सवय होणे आहे. अमोलने स्वतःचा अहंकार बाजूला ठेवला आणि तो तिला आणायला माहेरी गेला. सायलीच्या डोळ्यांत अश्रू होते, पण समोर उभ्या असलेल्या अमोलच्या नजरेत तिला तिचं संपूर्ण जग दिसलं. दोघांनी नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. काही काळाने घरात एका नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागली. सायली गरोदर असताना अमोल तिची सावली बनून राहिला. तिचे डोहाळे पुरवणे असो किंवा रात्रीचा तिचा पाय दुखत असताना मालिश करणे असो, तो प्रत्येक क्षणी तिच्यासोबत होता. जेव्हा बाळाच्या रडण्याचा पहिला आवाज घरात घुमला तेव्हा सायली आणि अमोलच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्या लहानग्या जीवाकडे पाहताना त्यांना जाणवले की गेल्या काही वर्षांतील सर्व भांडणे, रुसवे आणि अश्रू या एका सुखाच्या क्षणापुढे खूप छोटे होते. वेळेने त्यांना शिकवले की प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, तर कठीण काळात एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवणे आणि एकमेकांच्या उणीवांसह एकमेकांना स्वीकारणे होय. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या.